परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहूजी महाराज या महान विभूतींना तीव्र अभिवादन करून आज रिपब्लिकन सेना खामगाव तालुक्याच्या कार्यालयाचं जे उद्घाटन आपण घटना संदर्भात आपण जे उपस्थित झाला, आपल्या रिपब्लिकन सेनेचे विदर्भाचे अध्यक्ष चौरे साहेब या उद्घाटनाला बोलवून आले। तसेच या उद्घाटनाचे केंद्रबिंदू खामगाव शहराचे सुप्रसिद्ध डॉक्टर साहेब शिरसाट साहेब डॉक्टर साहेब यांचे हस्ते झालं आणि या कार्यक्रमाची म्हणजे या कार्यालयाची ओपनिंग झाली पाहिजे असे ज्यांच्या मनामध्ये एका महिन्यापासून चालू आहे। अमरावती गवई आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते, आमचे मित्र बाबूराव सरदारजी, इंगळे साहेब, एम.आर. इंगळे सर आणि या तालुक्यातील तमाम इथं उपस्थित असलेले तोलामोलाचे सर्वच कार्यकर्ते मित्र, कार्यालय उद्घाटन झालेलं आहे। सर्व रिपब्लिकन सेनेचं उद्घाटन म्हणजे एका पक्षाचं झालेलं आहे, परंतु मला इथं एक चांगली गोष्ट जाणवली की विविध आंबेडकरी चळवळीचे चांगले तोलामोलाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं जे सहकार्य आहे या कार्यालयाला, म्हणजे एका विचाराचा एक गठ्ठा हा इथं एक व्यासपीठ म्हणून त्याचा उपयोग करतील आणि वैचारिक लेवलवर आपलं हे कार्यालय चाललं पाहिजे या अपेक्षेने हे कार्यालय चालवायला पाहिजे असं मला असं वाटतं। आपण पाहतो वैचारिक लेवल खूप आपल्या कार्यकर्त्यामध्ये आहे। आपण तहसीलच्या कार्यालयाच्या समोर, चहाच्या टपरीच्या समोर आपल्या मोठमोठ्या चर्चा करतो तिथं, की त्या चर्चा ऐकून काही जे बाकीचे लोक जे इतर पक्षाचे ऐकतात तर ते कधी कधी हसतातही, पण आपल्याला हे गरज आहे की आपल्याला जर कार्यालय झालं तर आपले वैचारिक लेवल जे आहे किंवा चर्चा जे आहे ते इथं कार्यालयात जर येऊन गेले तर त्याला एक चांगला रिसर, एक अधिकृत त्याला एक काय म्हणतात त्याला एक शिक्कामोर्तब होईल की आपण जे निर्णय घेतले ते इथून घेतले। कारण चहाच्या ठिकाणी किंवा कोणत्या नाश्त्याच्या ठिकाणी जर काही चर्चा केली किंवा ते त्याला एवढं महत्त्व प्राप्त होत नाही। कोणता सामाजिक आंदोलन असेल किंवा एखाद्या वेळेस जर समाजावर काही अन्याय अत्याचार झाला आणि आपण जर तिथं बाहेरच चर्चा केली आता तर चर्चा अशी पांगते। जे बी काही आपल्याला सामाजिक अन्याय अत्याचाराविरोधात जो लढा उभारायचा आहे तो अशा सर्व गटातटाचे जे मोलातोलाचे आज जे उभे राहिलेला आपण अशा कार्यालयामध्ये येऊन जर आपण तो निर्णय घेतला, तसेच भीमराव गवळीच्या माध्यमातून त्यांची जे पकड आहे सर्व आंबेडकरी चळवळीच्या गटातटामध्ये जे तोलामोलाचे महत्त्वाचे कार्यकर्ते त्यांची पकड चांगल्या प्रकारे या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिसतच आहेत। त्यांना अशाच पद्धतीचं तुम्ही सर्वांनी सहकार्य करावं अशी माझी अपेक्षा आहे आणि ज्या समाजातल्या प्रत्येक घटकातल्या उपेक्षित माणसाचे जे तहसीलचे काम असेल, एसडीओचे काम असेल, डिस्ट्रिक्टचे काम असेल त्याचं हे कार्यालय केंद्रबिंदू बनलं पाहिजे। या कार्यालयातून एसडीओ कार्यालय असो, तहसील कार्यालय असो, पोलीस स्टेशन असो, या कार्यालयातला एखादं निवेदन जर त्या तिथं जर गेलं आणि त्या कार्यालयानं जर आपल्या प्रशासकीय कार्यालयाने जर इथल्या कार्यालयाचा हलगर्जीपणा जर केला तर हे रिपब्लिकन सेनेचं फक्त कार्यालय नसून हे तमाम समाजाचं कार्यालय आहे आणि इथला निघालेला जो आदेश आहे किंवा इथलं जे निवेदन आहे त्याची जर दखल घेतली नाही तर त्या दखलीसाठी इथं या प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आणि आपण सर्व तिथं त्या अधिकाऱ्याला किंवा कोणाला घेराव घालण्यासाठी त्याला जाब विचारण्यासाठी वेळ प्रसंगी त्याला आपली ताकद दाखवण्यासाठी हे कार्यालय आपल्याला वापर करायचा आहे। कोणताही विषय असो, बाबूराव सरदार असतील, एम.आर. इंगळे सर असतील, इंगळे साहेब असतील, डॉक्टर शिरसाट असतील, हे सर्व लोक बुद्धिमान लोक आहे। इथे जे बसलेले इथे 50 लोक आहे म्हणून तसं नाही, हा 5000 लोकांचा माप इथं या उद्घाटनाला आलेला असं मी समजतो। वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक आहेत, एका ठिकाणी ना हे काही साधी गोष्ट नाही आहे। तर अशा या माध्यमातून आपल्याला
काही वक्त्यांनी सांगितलं की हे जे कार्यालय आहे हे खरंच हे चळवळीचं केंद्रबिंदू राहिला पाहिजे, वैचारिक केंद्रबिंदू राहिलं पाहिजे. इथं आपण काहीतरी देऊन गेलो पाहिजे, कारण मोदी येणारा एखादा विचार घेऊन गेला पाहिजे असं मला वाटतं. की हे तुम्ही एखादे वेगवेगळ्या प्रकारचे वृत्तपत्र असतात, इथं बाबासाहेबांच्या विचारावर बरेच पुस्तकं आहेत, अशा पुस्तकांचं सुद्धा आपण देवाणघेवाण केली तर असे उपक्रम भरपूर राबवायचे आहे की ते राबवल्या जातात. त्याची सुरुवात जर केली तर समाज तुमच्या पाठीशी नक्कीच राहील. बऱ्याच गोष्टी आहेत करण्यासारख्या मनात आहेत. बाबासाहेबांच्या जयंतीपासून मी सांगितलं की आता बरेच आपले लोक खरं नाचतात, उठतात आणि जयंती संपली की घरी जातात. पण जे छोटे छोटे कार्यक्रम आपण घ्यायला पाहिजे, शैक्षणिक विभागापासून त्यांच्या शैक्षणिक स्पर्धा घेतल्या पाहिजे, सांस्कृतिक कार्यक्रम घेतले पाहिजे की ज्या आपल्या समाजातले जे ज्यांच्यामध्ये जे सुप्त गुण आहे ते अशा बाबासाहेबांच्या जयंतीच्या माध्यमातून जेव्हा आपण असा कार्यक्रम भरतो तेव्हा ते निघतात. अशांना प्रोत्साहन देण्यासाठी असे प्रोग्राम आपल्या कार्यालयातूनच झाले पाहिजे. तरी बऱ्याच वेळापासून आपण थोडे आलात, मी सर्वांचे आभार मानतो. आणि मान्यवर जे आलेले आहेत सकाळपासून किंवा काही आपल्याहून आलेले आहेत, आपण वेळ काढून देऊ आपण वेळ दिलेला आहे, मी सर्वांचे आभार मानतो आणि आल्याबद्दल धन्यवाद मानतो. आणि सर्वांची जाहीर क्षमा मागतो. उशिराला जय भारत. तसेच भीमराव गवळीच्या माध्यमातून त्यांची जी पकड आहे, सर्व आंबेडकरी चळवळीच्या गटातटामध्ये जे तोलामोलाचे महत्त्वाचे कार्यकर्ते त्यांची पकड चांगल्या प्रकारे या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिसतच आहे. त्यांना अशाच पद्धतीचं तुम्ही सर्वांनी सहकार्य करावं अशी माझी अपेक्षा आहे. आणि ज्या समाजातल्या प्रत्येक घटकातल्या उपेक्षित माणसाचे जे तहसीलचे काम असेल, एसडीओचे काम असेल, काम असेल, त्याचं हे कार्यालय केंद्रबिंदू बनलं पाहिजे. या कार्यालयातून एसडीओ कार्यालय असो, तहसील कार्यालय असो, पोलीस स्टेशन असो, या कार्यालयातला एखादं निवेदन जर त्या इथं जर गेलं आणि त्या कार्यालयानं जर आपल्या प्रशासकीय कार्यालयाने जर इथल्या कार्यालयाचा हलगर्जीपणा जर केला तर हे रिपब्लिकन सेनेचं फक्त कार्यालय नसून हे तमाम समाजाचं कार्यालय आहे. आणि इथला निघालेला जो आदेश आहे किंवा इथलं जे निवेदन आहे त्याची जर दखल घेतली नाही तर त्या दखलीसाठी इथं या प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आणि आपण सर्व तिथं त्या अधिकाऱ्याला किंवा कोणाला घेराव घालण्यासाठी, त्याला जाब विचारण्यासाठी, वेळ प्रसंगी त्याला आपली ताकद दाखवण्यासाठी हे कार्यालय आपल्याला वापर करायचा आहे. कोणताही विषय असो, बाबूराव सरदार असतील, M.R. इंगळे सर असतील, इंगळे साहेब असतील, डॉक्टर शिरसाट असतील, हे सर्व लोक बुद्धिमान लोक आहेत. इथे जे बसलेले इथे 50 लोक आहे म्हणून तसं नाही, हा 5000 लोकांचा माप इथं या उद्घटनेला आलेला असं मी समजतो. वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक आहेत. एका ठिकाणी ना, हे काही साधी गोष्ट नाही आहे. तर अशा या माध्यमातून आपल्याला काही वक्त्यांनी सांगितलं की हे जे कार्यालय आहे हे खरंच हे चळवळीचं केंद्रबिंदू राहिला पाहिजे, वैचारिक केंद्रबिंदू राहिलं पाहिजे. इथं आपण काहीतरी देऊन गेलो पाहिजे, कारण मोदी येणारा एखादा विचार घेऊन गेला पाहिजे असं मला वाटतं. की हे तुम्ही एखादे वेगवेगळ्या प्रकारचे वृत्तपत्र असतात, इथं बाबासाहेबांच्या विचारावर बरेच पुस्तकं आहेत, अशा पुस्तकांचं सुद्धा आपण देवाणघेवाण केली तर असे उपक्रम भरपूर राबवायचे आहे की ते राबवल्या जातात. त्याची सुरुवात जर केली तर समाज तुमच्या पाठीशी नक्कीच राहील. बऱ्याच गोष्टी आहेत करण्यासारख्या मनात आहेत. बाबासाहेबांच्या जयंतीपासून मी सांगितलं की आता बरेच आपले लोक खरं नाचतात, उठतात आणि जयंती संपली की घरी जातात. पण जे छोटे छोटे कार्यक्रम आपण घ्यायला पाहिजे, शैक्षणिक विभागापासून त्यांच्या शैक्षणिक स्पर्धा घेतल्या पाहिजे, सांस्कृतिक कार्यक्रम घेतले पाहिजे की ज्या आपल्या समाजातले जे ज्यांच्यामध्ये जे सुप्त गुण आहे ते अशा बाबासाहेबांच्या जयंतीच्या माध्यमातून जेव्हा आपण असा कार्यक्रम भरतो तेव्हा ते निघतात. अशांना प्रोत्साहन देण्यासाठी असे प्रोग्राम आपल्या कार्यालयातूनच झाले पाहिजे. तरी बऱ्याच वेळापासून आपण थोडे आलात, मी सर्वांचे आभार मानतो. आणि मान्यवर जे आलेले आहेत सकाळपासून किंवा काही आपल्याहून आलेले आहेत, आपण वेळ काढून देऊ आपण वेळ दिलेला आहे, मी सर्वांचे आभार मानतो आणि आल्याबद्दल धन्यवाद मानतो. आणि सर्वांची जाहीर क्षमा मागतो. उशिराला जय भारत.